रहिपुरीचा वाळू ठेका तत्काळ बंद करा. ग्रामस्थांचे राज्यपालांसह संबंधित विभागाला निवेदन. चाळीसगाव तालुक्यातील रहिपुरी येथील गट क्रमांक 74 व 65 मधील वाळू उपसा करण्याचा ठेका नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार आणि राज्यपालांना निवेदन दिले आहे. ग्रामस्थांचे आरोप. ठेकेदारांनी नियमांचे उल्लंघन करून रात्रंदिवस वाळू उपसा सुरू ठेवला आहे. यामुळे शासनाची फसवणूक होत आहे. भौर गावातील लोकांचा विरोध असतानाही तेथून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. वाळू उपसा करणाऱ्या गाड्यांना परवाना नाही. ठेकेदार ग्रामस्थांना जीवे मारण्याची आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. ग्रामस्थांची मागणी. हा ठेका त्वरित बंद करावा. दोषींवर योग्य ती कारवाई करावी. ग्रामस्थांची स्वाक्षरी. निवेदनावर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बातमीचा तपशील. रहिपुरी गावातील गट क्रमांक 74 व 65 मधून वाळू उपसा करण्याचा ठेका सुरू आहे. मात्र ठेकेदार शासनाने दिलेल्या 47 अटी व शर्तींचे पालन न करता बेकायदेशीर व अवैधपणे रात्रंदिवस वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे शेतीला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी ठेकेदाराला बेकायदेशीर वाळू उपसा करण्यास मनाई केली असता जीवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. ग्रामस्थांनी वाळू उपसा करणारी बेकायदेशीर गाडी क्रमांक MH11DD 3376 अडवली असता गाडी चालकाने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. ही गाडी तुषार चव्हाण यांच्या मालकीची असून महसूल कर्मचाऱ्यांना कळवूनही त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे रहिपुरी ग्रामस्थांचा संताप व्यक्त झाला आहे. सदर ठेका बेकायदेशीरपणे सुरू असून विचारणा केल्यास पोलीस प्रशासनाचा फायदा घेऊन दडपशाहीचा प्रयत्न केला जातो व जीवे मारण्याची धमकी दिली जाते. तसेच ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य, पोलीस पाटील यांच्या सर्वांच्या वतीने ठेका बंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.